नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 घटक दुसरा वास्तव संख्या या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. यामध्ये आपण परिमेय संख्यामधील क्रमसंबंध आणि परिमेय संख्यांचे गुणधर्म पाहिलेले आहेत. यानंतर कोणत्याही परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप खंडित किंवा अखंड आवर्ती असते हे आपण पाहणार आहोत. Decimal form of any rational number is either terminating or non-terminating recurring form. या ठिकाणी खंडित स्वरूप म्हणजे भागाकार संपतो, पूर्ण होतो, बाकी शून्य उरते. 2/5 खंडित रूप का, टर्मिनेटिंग टाईप का, तर 2ला 5 भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग आला. दशांश चिन्ह दिलं, आपण 2वर शून्य जादा घेणार आहे म्हणून दशांश चिन्ह. 20 झाले 5 × 21 0.4, इथं भागाकार संपला. त्यानंतर -7/64 हे घ्या, सोपं आहे. हे करून पहा तुम्ही. 101/8 म्हणजे करता येते आत्ता. इथं 8ला 101 भागायचं. 10 साठी 8 × 1 8, उरले 2. 21 झाले, 8 × 2 16, उरले 5. 5 वर शून्य घेतले 50. आता जादा शून्य घेतले त्यामुळे दशांश चिन्ह. 50 साठी 8 संग 48. 48 50मधनं 48 गेले, उरले 2. 2 वर शून्य घेतले, 20 झाले. 8 × 2 16, हे 2. 20 मधून 16 गेले, उरले 4. 4 वर शून्य घेतले, 40 झाले. 8 × 45, 40 मधनं 40 गेले, 0 म्हणून 12.625 पूर्ण भाग आहे म्हणून या ठिकाणी खंडित टर्मिनेटिंग टाईप. ओके. त्यानंतर आपल्याला 17/36, 17ला 36 भागायचं आहे. मग टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग ठरवायचं. नंतर खंडित रूप की अखंड आवर्ती. या 17ला 36 भागताना 36 लहान आहे, 36पेक्षा भाग शून्याचा लागला म्हणून आपण दशांश चिन्ह शून्य. 17 36 0 0, उरले 17. आता 17वर आपण शून्य घेणार आहे, हे जादा म्हणून दशांश चिन्ह दिलं. आता भाग अंदाजे घालवा. 36 पंचे 3 5, आपण 30 असते इथं, तर 30 × 5 आपल्याला 105 त्रिक 15 150 झाले असते. परंतु आपण 5 भागलं, 5 × 30ला 0 ह्याच्याले 3, 5 त्रिक 15 आणि 3 18 होतात. बघा इथं आहे 17. त्यामुळं आपल्याला 4 भागलं पाहिजे. त्यामुळं 36 चौक 144. 10 मधून 4 गेले, उरले 6. इथं हातच्या दिला 7 आणि 4 आणि 1 5, 7 मधून 5 गेले, उरले 2. 1 गेले 0, पुन्हा शून्य घेतले, 260 झाले. त्यानंतर 3 7 21, 3 7 21, 3 8 24. जरी 24 26पेक्षा लहान वाटत असलं तर 8 न भागताना 8 × 48, 48ला 8 ह्याच्याली 4 येत आहेत. 8 × 24 4 28 होतात, म्हणजे 26पेक्षा मोठी झाली संख्या. त्यामुळे आपण 7 42ला 2 ह्याच्याले 4, 7 × 21 आणि 4 25. 260 म्हणून 252 गेले, 10 म्हणून 2 गेले 8, ह्याच्या दिला 6 गेले 0. ओके. पुन्हा वरचे शून्य घेतले, 80 झाले. 36 2 72. ओके. 80 म्हणून 72 गेले, उरले 8. पुन्हा या ठिकाणी आपल्याला 36 2 72, पुन्हा या ठिकाणी 8 उरणार आहेत, म्हणजे पुन्हा 8 उरत आहेत. पुन्हा 2चा भाग लागतोय, म्हणजे 2 2 2 2 पुन्हा पुन्हा येते. म्हणून या ठिकाणी 17/36 हा भागाकार या ठिकाणी 0.4 पुन्हा पुन्हा येत नाही, 7 पुन्हा पुन्हा येत नाही, 2 मात्र पुन्हा पुन्हा येते म्हणून त्याच्यावरती डॉट. याला म्हणायचं अखंड आवर्ती रूप. अखंड आवर्ती रूप, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. ओके. सराव संच 2.1 प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 मधलं एखादं उदाहरण पाहूया. या ठिकाणी खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. पाहूया आता दशांश. या ठिकाणी पहिली तर संख्या आहे दशांश रूप खंडित आहे की अखंड आवर्ती असेल. खंडित आणि अखंड आवर्ती, टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग टाईप. तर छेदस्थानी ज्या संख्या आहेत त्या संख्यांचे अवयव 2 आणि 5, 2 किंवा 5 असतील
तर त्या संख्या खंडित स्वरूपाच्या असतात. आणि 2 आणि 5 व्यतिरिक्त अवयव असेल छेदाचा, त्या संख्या असतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. अखंड आवर्ती स्वरूपातील संख्या असते. पाहायचं आहे 13/5. 5 आहे छेदस्थानी, त्यामुळं 13ला 5नं पूर्ण भाग जाणार, कारण 2 किंवा 5 हा अवयव छेदस्थानच्या संख्येचा असेल. आता 5 इथं आहेच, त्यामुळे पूर्ण भाग जाणार. 5 दुने 10, उरले 3. 3 वर घेतले 0, 5 सक्क 30. 30मधनं 30 गेले 0. ओके. त्यानंतर 2/11. आता पहा 2/11. 11चा काय 2 किंवा 5 अवयव आहे का? नाही. त्यामुळं येणारी संख्या अखंड आवर्ती स्वरूपातील असते. पाहूया आपण. 11चा 2 आणि 5 अवयव नाही. 2ला भाग जात नाही म्हणून 11नं 2ला भाग जात नाही म्हणून 0चा. 11 0 0, 2मधनं 0 गेले 2. 2वर 0 घेतले दशांश चिन्ह. 11 1 11. 20मधनं 11 गेले 9. 90 झाले. 11 8 88. 90मधनं 88 गेले, उरले 2. ओके. आता 2 पुन्हा उरले का? आता बघा 20 झाले. पुन्हा 11 1 11. पुन्हा 20मधनं 11 गेले, उरले 9. 90 झाले. पुन्हा 11 8 88. आणि पुन्हा उरले 2. आता लक्षात आलं पाहिजे की 2/11ला आपण भाग घालवला तर 18 18 18 18 पुन्हा पण येते. म्हणजे 0.1812 एक संख्या असेल. एक अंक येत असेल तर डॉट करायचं. 2 संख्येचा गट, 3 संख्येचा गट, 4 संख्येचा गट येत असेल तर किती संख्यांचा गट पुन्हा पण येतोय तेवढ्या आडवी रेषा मारायची. 18 पुन्हा पण येते म्हणून 0.1812. ओके. 2/11 ही अखंड आवर्ती स्वरूपातील आहे, म्हणजेच नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. ओके. आता 29/16 काय असणार आहे? खंडित असणार की अखंड आवर्ती असणार आहे? खंडित. अगदी बरोबर. का? 16चा 2 अवयव आहे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 4 वेळा, म्हणजे 29ला 16नं भाग जातोय पूर्ण. पाहूयाच. 29 भागिले 16. 16 एक्के 16. 16 2 32 मोठी होते संख्या ना. 16 एक्के 16. 9मधनं 6 गेले, उरले 3. 2मधनं गेला 1 उरला. आता दशांश चिन्ह. संख्या 130 झाली. 16 7 12 16 8 28 असे. 130मधनं 128 गेले, उरले 2. पुन्हा 0 घेतले, 20 झाले का? 16 एक्के 16. 20मधनं 16 गेले, उरले 4. 0 40 झाले. 16 2 32. हे काय इंग्रजी सांगायची गरज नाही अजिबात. मराठी समजते. ज्या ठिकाणी इंग्रजी आहे, इंग्रजीला गणिताला इंग्रजी फारसं लेखन नसते. ओके. मराठीतनं जेवढं समजावून घ्याल तेवढे इंग्रजीमधून समजत नाही. ओके. 40 म्हणून 32 गेले, उरले 8. सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सेमी विषय ठेवायचा, तरी इंग्रजी पूर्णपणे बोलून, ठीक आहे, इंग्रजी आपण सांगितले इंग्रजीमधून, आपण मराठी बोललोच नाही तर एखाद्या गणितातल्या ज्या काही बेसिक्स कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होत नाहीत. म्हणून मराठी बोलून होतात. इंग्रजी काय थोडंच लिहायचं असते. चला 40 म्हणून 32 गेले, उरले 8. 8 वर 0 80. 16 85. बाकी आता इथं 0 उरलेली आहे. त्यामुळे साहजिकच 29/16 काय मिळालं? 1.8125. 1.8125. ओके. अशा पद्धतीनं पूर्ण भाग लागला. खंडित स्वरूपाचे आहे. टर्मिनेटिंग टाईप. ओके. डेसिमल फॉर्म, टर्मिनेटिंग टाईप. यातला प्रश्न दुसरा आहे, महत्त्वाचा आहे. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. 127/200. 127 भागिले 200. म्हणजे 127ला 200नं 2 अवयव आहे, 5 अवयव आहे, पूर्ण भाग जाणारच. पण पहिल्यांदा 127 ही 200पेक्षा लहान संख्या आहे म्हणून शून्याचा भाग लागला. 200 0 0 म्हणजे या ठिकाणी 127 उरले तसेच. मग पुढचे एक 0 घेतले, 1270 झाले. 200 सक्क 1200 ना. ओके. 200 सक्क 1200. 200 × 6 1200. सबट्रॅक्शन
1270 मायनस 1270, 70 वजाबाकी आले. 70वर शून्य घेतले हे किती झाले? 600. अगदी बरोबर आहे. 200 त्रिक 600, 700मधनं 600 गेले, उरले 100. 100वर शून्य घेतले, 1000 झाले. 200 पाचा 1000, बाकी शून्य उरले. त्यामुळं 127 भागिले 200 बरोबर 0.635. ओके. आणखी एक त्यातल्या त्यात अवघड जरा पाहूया. हे सोपं आहे. 7, 5, 8 भागू शकताय. 25 भागिले 99 नंबर 2. 25 भागिले 99, 25ला 99 भागायचं आहे. पहिलाच भाग शून्याचा लागला. ओके. 25 लहान संख्या आहे 99पेक्षा, त्यामुळं पुढचा भाग 99 शून्य घेतले, 2.5 झाले. 99 तिरक 250पेक्षा मोठी होणार आहे. दुपटीचा 99 दोन्ही 198, 99 दोन्ही 198. बाकी 10तनं 8 गेले, उरले 2. इथं हातच्या दिला. 15तून 9 1 10 वजा करायचे 5, 2 गेले 0, 52 उरले. शून्य घेतले. 9 5 45, 9 9 सक 54, 52पेक्षा मोठी होते, त्यामुळे 5चा 5 9 45ला 5 हातचे आले 4. 99 गुणले 5 गुणाकार करायचे आहे. 5 9 45ला 5 हातचे आले 4. 5 9 25 4, या ठिकाणी 49 495. 10तनं 5 गेले 5, हातच्या दिला. 12तून 10 गेले, उरले 2, 25 उरले. आपण 25लाच 99 भागतोय, पुन्हा 25 उरले म्हणजे पुन्हा तोच भाग येणार आहे. 25 0.25 0.25 म्हणजे 25/99 काय येणार आहे? 0.25 बार. ओके. अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 3. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन P/Q फॉर्म. खालील परिमेय संख्या P/Q स्वरूपातल्या. पहिली संख्या 0.6 बार, 0.6 डॉट, म्हणजे याचा अर्थ 0.666666 सतत येणार आहे. ओके. समजा आपण ही संख्या आहे 0.6 दशचिन्ह पद्धतीत, ती P/Q, P भागिले Q. परिमेय संख्येचं स्वरूप काय असतं? अंशाने छेद या स्वरूपात मांडायचे. समजा 0.x बरोबर ही संख्या दिलेली आहे ना, ती आपण मानली. x बरोबर 0.6 डॉट मानू. दशकाच्या ठिकाणी दशांश चिन्ह आहे ना, सुटे दशकाच्या ठिकाणी दशांश चिन्ह आहे म्हणून दोन्ही बाजूला 10ने गुणू. दोन्ही बाजूला 10ने गुणू. एक्सला 10ने गुणलं 10x आलं ना. 0.6 बार आहे, म्हणजे 0.6 नुसतं असतं, 0.6 असतं, तर 0.6ला 10ने गुणतोय म्हटल्यानंतर दशांश चिन्ह हे निघून जाते. बघा 10 × 60, दशांश दुसऱ्या ठिकाणी 6.0 म्हणजे 6, पण 6 डॉट आहे म्हणजे 6 मागं आलं, पुढं 6 6 6 आहेच हो, बरोबर. म्हणजे 6.6 डॉट. ओके. हे दुसरं. पुन्हा एकदा बघा, दोन्ही बाजूला 10ने गुणायचे का? दशकाच्या ठिकाणी दशांश चिन्ह आहे म्हणून 0.6 असतं दशकाच्या ठिकाणी, म्हणजे 0.6ला जर 10ने गुणला असतं तर 6.0 म्हणजे 6ला असतं, पण पुन्हा पुन्हा 6 येणार आहे म्हणून एकच 6 डावीकडे आलं. दशांश चिन्हाच्या मागं पुढं तसंच राहिलं 6 6 6 6 ह्याच्यासारखं. समीकरण 2 मधून 1 वजा करू. ओके. मग समीकरण 2 मध्ये डावी बाजू 10x आहे, वजा समीकरण 1 ची डावी बाजू x आहे. 10x वजा x बरोबर 6.6 डॉट वजा 0.6 डॉट. 10x मधनं 1x गेला 9x बरोबर. पॉईंटच्या डावीकडे बघा, पॉईंटच्या डावीकडे 6 आहे, पॉईंटच्या डावीकडे 0 आहे. 6 मधनं 0 गेले 6, आणि पॉईंटच्या पुढं 6 डॉट गेले म्हणजे 6 आलं. 9x बरोबर 6, x बरोबर 6/9. ओके. म्हणजे x कुठली संख्या होती मानलेली? 0.6 डॉट, म्हणजे 0.6 डॉट बरोबर 6/9 ही P भागिले Q स्वरूपात लिहिलेली आहे. समजलं? सपोज x = 0.6 डॉट मल्टिप्लाइड टू साइड्स, बोथ साइड्स of that equation 10, we get 10x = 6.6 dot. Subtracting 1 from 2, 10x minus x = 6.6 dot minus 0.6 dot. Subtraction is 6. 10x minus x 9x. 9x = 6. X = 6/9. What is x? X is
0.6 डॉट, दॅट मीन्स 0.6 डॉट इज इक्वल टू 6/9. दिस इज द P/Q फॉर्म. ओके. आणखी पहा 0.37 ही संख्या आपण P/Q स्वरूपात मांडायची आहे. 0.37 बार आहे, मानायची x बरोबर. x बरोबर 0.37 बार. एक सुटे दशक शतकाच्या ठिकाणी दशांश आहे. अगदी बरोबर. दोन्ही बाजूला 100ने गुणू. 100ने का शतकाच्या ठिकाणी आहे म्हणून. एक्सला 100ने गुणा 100x. त्याच्यासारखं झालं. 0.37 असतं, त्याला 100ने गुणलं असतं. दशांशनं शतकाच्या ठिकाणी आहे, शतकाने गुणतो त्यामुळे 37 आलं असतं. 37.0 म्हणजे 0.37ला 100ने गुणलं तर दशांशनं नसतं तर 3700 आलं असतं. दशांशनं तिसऱ्या ठिकाणी 1 2 3 म्हणजे 36.0. ओके. म्हणून 1.36 मागं पुढं 36 बार आहे ना, ते पुन्हा आहे. हे दुसरं. मग समीकरण 2 मधून 1 वजा करायचा. समीकरण 2 मधले ज्या डाव्या बाजूला भाग आहे, उजवीकडे भाग आहे, तो मोठा आहे. समीकरण 2 मधून 1 वजा करू. 100x वजा x बरोबर 37.37 बार वजा 0.37 बार. 100x मधनं 1x गेला 99x. 37 मधनं डावीकडे दशांशना डावीकडे 37 आहे, दशांशना डावीकडे 0 आहे. 37 मधनं 0 गेले 37 आणि 0.37 बार 0.37 बार 0 म्हणजे 99x बरोबर 37. x बरोबर 37/99. काय आहे x? x आहे 0.37 बार. ही संख्या P/Q स्वरूपात लिहिली गेली अशा पद्धतीनं. ओके. 0. शतकाच्या ठिकाणी दशांश नाही. मल्टिप्लाय बोथ साइड बाय 100 वी गेट 100x इज इक्वल टू 37.37 बार. ओके. सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 2 वी गेट हियर 100x minus x 99x 37.37 बार minus 0.37 बार subtraction 37. 99x is equal to 37, x is equal to 37/99. Okay, that means the number 0.37 can be written in the form of P/Q, that means 37/99. ओके. ह्या दोन्ही उदाहरणामध्ये 0 पॉईंट होतं, इथं मात्र 3.37 बार आहे. ओके. चला, ही तिसरी संख्या आहे, तिसरं उदाहरण आहे. मानूया x बरोबर 3.17 बार समजा. ओके. हे पहिलं. सुटे दशक शतकाच्या ठिकाणी दशांश नाही म्हणून दोन्ही बाजूला 100ने गुणू. डाव्या बाजूला काय आलं, एक्सला 100ने गुणलं 100x बरोबर 3 आहेच. 0.17 बार मागे येणार ना, 100ने गुणताना मागाचे बघितले 317.17 बार आहेच. हे नंबर 2. असं समीकरण 2 मधून 1 वजा करू. समीकरण 2 100x वजा x बरोबर 317.17 बार वजा 3.17 बार. हे पहा, डाव्या बाजूला 317 वजा 3 आणि 0.17 बार 0, त्यामुळे 317 वजा 3 उरले. 100x मधनं 1x गेला 99x. x बरोबर या ठिकाणी हे 317च उरले. 317तनं 3 गेले 314. 317 वजा 3 0.17 बार 0 हो. मग 99x बरोबर 314. 317मधनं 3 गेले, x बरोबर 314/99. म्हणजेच x काय आहे, x आहे 3.17 बार. 3.17 बरोबर 314/999. ओके. शेवटचे एक पाचवं बघा. 2.514 बार. 2.514 बार सुटे दशक शतक हजारच्या ठिकाणी. मग काय केलं पाहिजे, बरोबर ना, दोन्ही बाजूला 1000ने गुणू. दोन्ही बाजूला 1000ने गुणू. त्यामुळं एक्सला 1000ने गुणलं 1000x. आता सुटे दशक 2चा काय प्रश्न आहे, 514 मागे येणार. 2514 वजा हे पॉईंट आहेच की 514 बार आहेच. 514 1000ने गुणल्यामुळे मागं आले.
514 514 514 पुन्हा पुन्हा आहे म्हणून ते 514 उरू देच पुढं. वजा काय आहे 2.514 2.514 बार. 2514 मधनं हे 2 गेले. 2514 वजा 2 .514 बार 514 बार 0. पण उरलं पूर्णांक दशांश चिन्ह डावीकडं 2514 वजा 2 2512. ओके. आणि एक पाठीमागं समीकरण 2 म्हणून एक वजा करू. समीकरण 1ला आपण 1000ने गुणल्यामुळे 1001 ह्याला 1000ने गुणल्यामुळे 512 माग आले. 2 पहिलं आहेच म्हणून 2514 .514 बार. हे दुसरं समीकरण 2 म्हणून एक वजा करायचं. 1001 समजणं हा 100 गेला 999 1 2512.514 वजा 2.512 बार. 2514 मधनं 2 गेले कारण 514 शून्य येणार. लिहायची काही गरज नाही. त्यामुळं डावीकडे दशांश चिन्ह 2514 वजा 2 2512 999 x बरोबर 2512 x बरोबर 999 पलीकडे 2512ला भागिले होणार 999 x म्हणजेच 2.514 बार p भागिले 21 रूपात अशी लिहिली. ओके. 2512/999 अशा पद्धतीने हा पूर्ण सराव संच झालेला आहे अत्यंत सोप्या भाषेमध्ये. पुढील भाग आपण पाठीमागे सुद्धा व्हिडिओ पाहिलेले आहेत फार पूर्वीसुद्धा 3-4 वर्षापूर्वी. ते फार जुने झालेत म्हणण्यापेक्षा आणखी काय सोपी भाषा वापरते का जुने व्हिडिओ सापडत नसतील. इयत्ता 9वी गणित भाग 2 किंवा गणित भाग 1. आता गणित भाग 1 आहे. गणित भाग 1 म्हणा आणि वास्तव संख्या म्हणा निघतील व्हिडिओ. पण आणखी जरा जादा त्यामध्ये नॉलेज वापरावं. स्पष्टीकरणामध्ये जास्तीत जास्त सखोलपणा नावा या हेतूनं पुन्हा एकदा काही अवघड घटक करण्याचा प्रयत्न करतो आहे. ते आपण समजावून घ्यावेत. हा थोडासा अवघड भाग आहे. मी ज्यावेळेला क्लासला शिकवतो आहे त्यावेळेला अगदी मुलं हुरळून जातात. अतिशय सोप्या भाषेत तुम्ही शिकवता. इतर ठिकाणी शिकवलेलं आम्हाला समजलं नाही मग शाळेमध्ये असू दे अन्य कुठल्या ठिकाणी असू दे. पण मी अत्यंत सोपी भाषा वापरते. पुन्हा पुन्हा त्याच भाषेचा वापर केल्यामुळं गोंधळ होत नाही. पण प्रत्येक वेळेला भाषा बदलली आपण की त्यांचा गोंधळ होतो. तीच भाषा वापरायची तोच भाग पुन्हा समजावून सांगायचा. एकदा परफेक्ट त्यांच्या डोक्यात आलं की ती मुलं म्हणतात सर आता आम्हाला उदाहरण सांगा आम्ही स्वतः करतो. अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ समजावून घ्या. आवडला असेल तर लाईक करा. आपल्या सर्व नवीतल्या विद्यार्थ्यांना शेअर करा. भोसले सर आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपल्याला भेटतील. आपल्याला गुणवत्ता वाढवायची आहे त्यामुळे व्हिडिओ जरूर पहा. गणित आपलं चांगलं करा. धन्यवाद.